मध्ये दुपारच्या सत्रात आजच्या दिवसातला चौथा सामन्यामध्ये पोहोचतोय. पिसर्वे वर्सेस एकाच गावामधले दोन्ही संघ देखील आलेत, पण ते आलेत ते पवारवाडीच्या खेळपट्टीवरती. गावामध्येच युद्ध होणार आहे. LMC वर्सेस गुड मॉर्निंग संघ. तर प्रथम टॉसचा बॉस झाला. गुड मॉर्निंग संघाने देखील प्रथम टॉसचा बॉस झाला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा देखील निर्णय घेतला गुड मॉर्निंग संघाने देखील. आपण आघाडीचे फलंदाज देखील पाहतो गुड मॉर्निंग संघाचे देखील. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12th मॅन जो आहे तो समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. दोन्ही संघ विनंती असेल आपल्याला. पंच चला सामन्याला सुरुवात करा. काय झालं भाई? हेली तू की नाव आहे इथे? का तू? दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघ स्ट्राइक वरती फलंदाज पाहतोय आपण आवी आणि नॉन स्ट्राइकला पाहतोय अबी आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय राहुलला देखील वैयक्तिक पहिल्या बस संघासाठी पहिले षटक घेऊन आलाय राहुल. यावेळी देखील पाहतोय फटकवलाय चेंडू. इथे मात्र लेगंपरचा फटका नक्कीच घेतला विषय नाही. इथे मात्र येतोय निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू नक्कीच हाताळला राहुलने देखील. पहिला चेंडू हाताळला आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. देखील आपल्याला धावा नक्कीच बनवाव्या लागतील. देखील गावामध्ये युद्ध पोचले ते या पवारवाडीच्या खेळपट्टीवरती. आमदार चषक 2024 मध्ये युद्ध आपल्या गावामधलं इथं पोहोचलंय. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. इथे खोलवर इथे मात्र पाहतोय पंचांची अपील इथे मात्र होतंय विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का देखील बसतोय आपल्या संघाला. पहिला धक्का 0 धावसंख्येवरती. नक्कीच पाहतो आपण कुठेतरी नक्कीच जाळं आखलं गोलंदाजाने आणि फलंदाजाला देखील तितकंच फसवलं. देखील आक्रमक आणि देखील महाआक्रमक देखील फलंदाज मागच्या मॅच मध्ये नक्कीच पाहिलं होतं या अवी सरांना देखील. पण इथे मात्र अवी सरांवरती देखील पलटवार म्हणजे जाळं नक्कीच आखलं आणि फलंदाजाला नक्कीच फसवलंय. तरी त्यांच्या जागा घेण्यासाठी यावेळी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रतीक सर. पुढील चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सर आलेत. पण यावेळी देखील प्रतीक सरांना देखील कामगिरी आपली मात्र बजवावी लागणार आहे. कामगिरी करावी लागेल. धावा बनवावे लागतील. देखील आपल्याला एक झटका नक्कीच बसला आहे आणि त्या झटक्याचं रूपांतर आपल्याला धावामध्ये धाव संख्येत वाढवण्याकरिता नक्कीच ते रूपांतर करावे लागेल. अवी सरांची देखील धुरा सांभाळण्यासाठी आपल्याला देखील इथे खेळावं लागेल आणि आपल्याला धावा बनवाव्या लागतील. सामना देखील 6 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या आणि 2 षटकांचा देखील पॉवर प्ले राहील. चला पुढील चेंडू पंच सामना सुरू करा. चला यावेळी देखील पाहतोय कोलवर टप्प्याचा आखूड टप्पा नक्कीच टाकलेला. ऑफला फटका नक्कीच घेतला. इथे मात्र पाहतोय चेंडू फरार. दणदणीत भेटेल आपल्या संघाला एक पहिला चौकार. आपण जर पाहिलं तर हाच फलंदाज देखील मागील मॅच मध्ये तितकाच आक्रमक झालेला. यावेळी देखील वन डाऊन खेळण्यासाठी आला प्रतीक आणि ते मात्र खेळतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमक क्षमतेने करतोय या आणि देखील गोलंदाजाला नक्कीच फटकवतोय. चौकारावरती आपला चेंडू पोहोचवतोय आणि देखील चौकार येतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. यावेळी देखील पाहतो खोलवर टप्प्यात चेंडू. इथे मात्र अपील पण यावेळी देखील पंचांनी टाकली अपील फेटाळून. इथे मात्र येतो एक अंधाधुंदीचा फटका म्हणजेच निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू आणि सुरेख कमबॅक देखील पाहतोय. गोलंदाजचा राहुल वाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असणारा हा राहुल. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतो सुरेख. पुन्हा एकदा अपील. पुन्हा एकदा दर्जेदार अपील. परंतु पुन्हा एकदा अपील फेटाळलेली पाहतोय.
आणि निर्धाव चेंडू नक्कीच येतोय आणि देखील आपण पाहतोय पॉवर प्लेचं देखील षटक आहे. ते षटक आहे 2 पॉवर प्ले देखील मिळतात आपल्याला 2 षटकांचा पॉवर प्ले 6 षटकाचा सामना देखील असला की म्हणजेच 12 चेंडू पॉवर प्ले मध्ये भेटतात आणि ते 12 चेंडू देखील कित्येक किमतीचे असतात कारण की सर्कलच्या बाहेर नक्कीच आपले 2 क्षेत्ररक्षक देखील असतात पॉवर प्ले मध्ये. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र होतोय पुन्हा एकदा फलंदाज बीट अंदाधुंदीचा फटका आणि इथे मात्र येतो एक निर्धाव चेंडूचा झटका. निर्धाव चेंडू नक्कीच पाहतोय आणि देखील एक षटकाच्या समाप्तीनंतर एका पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त पोहोचते ती 4 धावांवरती. 4 धावा 1 बाद 4 धावा देखील झटका मात्र आपल्याला या षटकात मोठा बसलाय. झटका म्हणजे मोठा बसलाय नक्कीच त्याची किंमत या संघाला गुड मॉर्निंग संघाला नक्कीच मोजावी लागेल. परंतु यावेळी देखील पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं व पॉवर प्लेचा अंतिम टप्प्यातलं षटक म्हणजे दुसरं षटक हातवतोय विशाल. विशालला देखील पाहिलं तर स्लोवर गोलंदाज आहे विशाल पण यावेळी देखील काय करेल विशाल स्लोवर गोलंदाजावरती आणि आपल्या बॉलिंगच्या पटलावरती फलंदाजाला नाचवेल का. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय स्लोवर चेंडू जातोय अंदाधुंदीचा फटका देखील फलंदाज खेळतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू निर्धाव स्वरूपात. देखील धावा आपल्याला बनवाव्या लागतील धावांचा डोंगर आपल्याला उभा करावा लागेल. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय आखूड डब्बा त्यात ताकदीने फटकवलाय. यावेळी देखील सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहतोय इथे आणि पुन्हा एकदा धावफलक आपला दुहेरी धावांनी पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी बनते ती 6 धावांवरती पोहोचते. धावा आपल्याला बनवाव्या लागतील धावांचा डोंगर उभा करावा लागेल. दुहेरी चौकार षटकारांचा विकेल इथं आतिषबाजी करावी लागेल. यावेळी देखील पाहतोय पुन्हा एकदा फटका बसतोय मागच्या दिशेने चेंडू यष्टीरक्षकाकडून देखील थोडीशी मिसफील्ड होते आणि पुन्हा एकदा एक सिंगल येते धावफलकावरती. धावा वाढवा आणि धावांचा डोंगर उभा करा. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. स्ट्राईक वरती फलंदाज यावेळी देखील फटका नक्कीच मोठा खाली क्षेत्ररक्षक हे यावेळी इथे मात्र पाहतोय सुटलाय जेल परंतु इथे जीवनदान नक्की जीवनदान भेटते आपल्या फलंदाजाला देखील. नक्कीच फलंदाजाला फसवलं होतं जाळं नक्कीच प्रतीकच्या बाबतीत आखलं होतं परंतु देखील क्षेत्ररक्षणाने तिथे देखील कामगिरी नाही केली साथ नाही दिली या गोलंदाजाला. इथे मात्र एक सिंगल नक्की धावफलकावरती चिटकवतोय आपण आणि ती चिटकवलेली धावसंख्या आपण पोहोचवतोय तुमच्या भाषी 8 धावांवरती पोहोचले. पुढील चेंडू इथे मात्र खेळी सुरेख चेंडू जातोय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या विशालची देखील. यावेळी देखील पुन्हा एकदा पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असणारा विशाल देखील पावलं पुन्हा एकदा मोजतोय परंतु फलंदाजाला जर पाहिलं आपण स्ट्राईक वरती असणारा फलंदाज अबू. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र फटकवला इथे मात्र वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात नक्कीच जातोय का इथे मात्र परंतु पुढील चेंडू यावेळी देखील फटकावला चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट फेकी नक्कीच करेल आपला क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने चेंडू केला तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षकाने देखील फेकी केली आणि ते मात्र एक येते सिंगल धावफलकावरती पुन्हा एकदा सिंगलने आपण पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचवतोय 11 धावा. LMC संघाची धावसंख्या देखील 11 धावांवरती पोहोचते आणि ते मात्र स्ट्राईक वरती देखील येतोय फलंदाज आपला अवी. पुढील चेंडू खोलवर डब्बा चेंडू तितक्याच वेगाने फटकावला स्ट्रेटचा फटका नक्कीच घेतला इथे मात्र पाहतोय उत्कृष्ट जेल नक्कीच म्हणत होतो रनिंग ड्रॉप नक्कीच केलाय परंतु देखील पंच
विकेटचं पतन, फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. नक्कीच निराशा असणार आहे अभिची देखील चेहऱ्यावरती देखील. आपण पाहिलं तर सकाळच्या सामन्यामध्ये याच फलंदाजाने देखील धावा नव्हत्या बनवल्या. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा निराशी व्यक्त करेल अभि. धावा नाहीत बनल्या परंतु देखील प्रतीक अजून मैदानाच्या आतमध्येच आहे. पण यावेळी देखील प्रतीकची साथ देण्यासाठी कोण येते मैदानाच्या आतमध्ये. तरी विनंती असेल एलएमसी संघ आघाडीचा फलंदाज पण आपण लवकरात लवकर पाठवायचा एलएमसी संघ. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये येतात अतुल जाधव सर. काय करतील अतुल जाधव सरांना देखील पाहिलं तर मागील मॅच मध्ये देखील याच व्यक्तीने सामना देखील ओढून आणला होता. धावांचा डोंगर नक्कीच पोहोचवला होता. जवळजवळ धावा आपल्या उभ्या केल्या होत्या. 81 धावांचं देखील टार्गेट उभं केलं होतं याच संघाने. आणि देखील हाच फलंदाज देखील तितक्याच आक्रमकतेने चेंडू नक्कीच फटकत होता परंतु तिथे त्यांना पराजित नक्कीच व्हायला लागलं. पण इथे मात्र विजय मिळवेल कोण, विजय मिळवेल का यावेळी देखील अतुल सर. इथे मात्र फटकेबाजी करावी लागेल, धावा देखील बनवावे लागतील. पुढील चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील वाहतोय फटका बसतोय, पुन्हा एकदा जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू नक्कीच पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती असणार देखील राहुलचं देखील वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक हातवतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती राहुल. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटकावला. इथे मात्र पाहतोय खेळपट्टीवरती आणि सुरेख देखील क्षेत्ररक्षण नक्कीच पाहतोय या संघाचं. इथे मात्र येतो एक निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी नक्कीच आहे या राहुलकडे देखील. चतुराई आणि कलात्मक गोलंदाजी करतोय. इथे मात्र आपल्या संघाची धावसंख्या जी पोहोचते ती 11 धावांवरती स्थगित झाली. धावा आपल्याला बनवाव्या लागतील. धावांचा डोंगर आपल्याला उभा करायचा आहे. धावा देखील आपण 11 धावा देखील जोडू शकलोय. पुढील चेंडू यावेळी देखील बघा अकोट टप्प्यात चेंडू फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक झाला होता. इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग होते. चेंडू पकडताना पुन्हा एकदा सिंगल येते धावफलकावरती. धावफलक देखील सिंगलने आपले पुढे सरकते आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 1 डझन धावा म्हणजेच 12 धावांवरती. 2 बाद 12 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील फटका बसला खाली. क्षेत्ररक्षक हसलाय, टिपलाय झेल. इथं मात्र फलंदाजाचा देखील संभवलाय की तितक्याच वेगाने देखील चेंडू हवेत गेला आणि देखील हाही देखील फलंदाज बसतोय. याचाही धक्का आणि याची किंमत आपल्या संघाला आणि एलएमसी संघाला देखील, आपल्या संघमालकाला, आपल्या गावाला नक्कीच मोजावी लागेल. चला नवीन फलंदाज आता कोण येत आहे आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी, आपल्या खांद्यावरती धावांचा डोंगर उडवण्यासाठी. प्रतीकच्या चेहऱ्यावरती नक्कीच निराशा असणार आहे की मागील मॅच मध्ये देखील प्रतीकने धावा देखील मोठ्या प्रमाणात बनवल्या होत्या. फटकेबाजी देखील तितकीच चांगली केली होती पण इथे मात्र प्रतीक देखील थांबला गेला. इथे मात्र प्रतीकला देखील स्टॉप केलं गेलं या संघाने. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामन्याला देखील गती द्यायची प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की देखील आजच्या दिवसातला देखील फायनल आपल्याला मोठ्या षटकांचा खेळता येईल म्हणजेच आपल्याला सामना देखील लवकरात लवकर चालू करा. टीम मीटिंग इज नॉट अलाउड आहे. दोन्ही संघांना विनंती आहे सामन्याला गती द्या. चला यावेळी देखील पाहतोय प्रतीकची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आल्यात अभिषेक कोलते. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे अभिषेक कोलते आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एलएमसी संघाची धावसंख्या जी बनते ती 12 धावा. 3 बाद 12 धावा नक्कीच धावफलकावरती आहेत आणि कमी धावा आहेत देखील. धावा वाढवाव्या लागतील आपल्या संघाला.
आणि यावेळी देखील नवीन फलंदाज स्ट्राईक वर नॉन स्ट्राईकला आहे अभिषेक कोलते आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय अतुल जाधव सरांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल, परंतु बदल नक्कीच आपल्याला जाणवतोय. सामन्याला देखील तितक्याच गती द्या आपण. पुढील चेंडू चला सामन्याला सुरुवात करा. इथे मात्र पाहतोय सुरेख फटका नक्कीच घेतला. आखूड डब्याचा चेंडू यावेळी देखील पीक करतोय सीमा पार चौकार 4 धावा. सीमा पार षटकार 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय 6 धावांनी धावफलक आपण पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय ती 18 धावांवरती देखील धावसंख्या पोहोचली. एका चेंडूचं आणि एका चेंडूचं देखील स्वागत करून टाकले. या विशालचं देखील आपल्या वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी 4थं षटक हातवते. विशाल देखील पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकारावरती. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातोय. फलंदाज बीट होतोय आणि चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात, म्हणजेच येतोय एक निर्धाव चेंडू. पुढील चेंडू अतिशय सुंदर. इथे मात्र पाहतो खोलवर टप्प्यात चेंडूचं स्वागत केलंय, परंतु खाली क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने. इथे मात्र पाहतोय वाघाची धाड फोडला पहाड. चेंडू सीमा पार दणदणीत कणकणीत सो ब्युटिफुल सो डेलिकेट षटकार 6 धावा. पुन्हा एकदा पाहतोय आपण 6 धावांनी पुन्हा धावफलक आपलं पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 23 धावांवरती. 3 बाद 23 धावा देखील 3 झटके नक्कीच बसले. तिथे मात्र झटक्याचे देखील आपण पाहिलं तर सलग दुसरा षटकार देखील बघतोय. सलग पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती महाक्रमक षटकार. आखूड टप्पा इथे मात्र फटका मात्र फसतोय आणि चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आखूड डब्बा डब्बा दाखवली पॉवर, परंतु इथे मात्र खाली क्षेत्ररक्षक. यावेळी देखील पाहतोय वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात. किती धावा घेतोय आपला फलंदाज? 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्या. तिसरीचा कॉल यावेळी देखील किती धावा किती धावा किती धावा. धावायला लागेल, पडावं लागेल, नडावं लागेल, पण धावा आपल्याला बनवाव्या लागतील. देखील पडले पण लढले. इथे मात्र 4 धावा नक्कीच धावफलकावरती चिटकवल्या जातील. पुन्हा एकदा 4 धावांनी आपण धावफलक पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचवेल ती 28 धावांवरती. तब्बल 3 बाद 28 धावा देखील धावफलक पाहतोय. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू. इथे मात्र पंचांचे हात येतात जमिनीला समांतर. धावते अवांतर म्हणजेच वाईट चेंडू आणि गोलंदाजाला देखील टेनिस क्रिकेटचा नियम क्रमांक 25 इथे लागू होतो, म्हणजेच वाईट चेंडूचा नियम अतिरिक्त धावेसाठी प्राप्त होईल. अतिरिक्त धाव देखील आली धावफलकावरती. पुन्हा एकदा धावफलक देखील पुढे सरकेल. सिंगलने संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 29 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो अंदाधुंदीचा फटका. पुन्हा एकदा इथे मात्र कमबॅक नक्कीच करतो आपला गोलंदाज. फटके मात्र नक्कीच आलेत, धावा देखील नक्कीच आल्यात आणि इथे द्रोण निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एलएमसी संघाची धावसंख्या बनते ती 29 धावा. 3 बाद 29 धावा. धावफलक देखील 29 धावांवरती पोहोचले आपलं. आपण पाहिलं तर या षटकात देखील धावा आल्या किती? देखील 16 धावा देखील जोडल्या गेल्या मागील षटकात, प्लस अतिरिक्त 1 अशा 17 धावा देखील धावफलकावरती आल्या मागील षटकात. म्हणजे जर आपलं पाहिलं तर निम्म्या धावा देखील 4 षटक देखील संपलेत, परंतु मागील षटकात देखील निम्म्या धावा आल्यात. आपल्या संघाची धावसंख्या देखील 29 वरती पोहोचली आहे.
धावा देखील आल्या मागील षटकात. इथे मात्र त्याच धावांची गती देखील वाढवावी लागेल. इथे मात्र धावांचा डोंगर आपल्याला उभा करावा लागेल. इथे मात्र गावामधलं युद्ध इथं पोहोचलंय पवारवाडीच्या खेळपट्टीवरती. पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5 षटक हातावतोय अमोल कोलते आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाडू आपण अभिषेक कोलते. यावेळी देखील आता सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातो. फलंदाज बीड होता. अंधाधुंदीचा फटका नक्कीच येतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू ते पुन्हा एकदा पाहत अतुल सर देखील म्हणत असतील अभिषेकला स्ट्राईक वरती नक्कीच सिंगल काढून दे. स्ट्राईक वरती मला येऊ दे. आतिषबाजी फटकेबाजी नक्कीच करू दे. फलंदाजी नक्कीच करू दे. मोठे फटके घ्यावे लागतील. स्ट्राईक मात्र अतुल सरांकडे यायलाच पाहिजे. यावेळी देखील आता अंधाधुंदीचा फटका. स्ट्राईक 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 म्हणत होता आपण देखील. 30 रणनीती नक्कीच आखली अतुल सरांनी देखील आणि ते मात्र विकेटचं पतन होईल आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. चेंडू आपण नक्कीच खर्च केला एक परंतु पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर अमोलला देखील पहिला 2 चेंडू नक्कीच हाताळलेत. विकेटचं पतन नक्कीच झालंय. पुढील चेंडू स्ट्राईक वरती पाहतोय आक्रमक महाआक्रमक फलंदाज अतुल जाधव. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र खेळून काढलेला खेळपट्टी. ते मात्र सिंगल नक्कीच आपल्याला प्राप्त करावे लागेल आणि सिंगल वरतीच आपल्याला समाधान मानावं लागेल. धाव फलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकवतो आपण. संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 30 धावांवरती. 4 बाद 30 धावा. धक्के मात्र आपल्याला 4 बसलेत. धावा मात्र पोहोचल्यात ते 30 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र सुर करून चेंडू जातो पुन्हा एकदा रक्षकाच्या हातातून निर्धाव चेंडू. नक्कीच आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती देखील अमोलला देखील या षटकात देखील त्यांनी धावा रोखल्या. मागील षटकाचा जर पाहिलं तर मागील षटकामध्ये धावा भरपूर आल्या होत्या. धावा रोखल्या गेल्या. या षटकात देखील फलंदाजांवरती पुन्हा एकदा आपल्या संघावरती दबाव नक्कीच आणलाय. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो हेलिकॉप्टर नक्कीच फटकावलाय. ताकद इथे मात्र पाहतोय 1 बाउन्स चेंडू सीमा फरार. इथे भेटेल आपल्याला दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. चार धावा. एक बाकी चला पुढील चेंडू यावेळी देखील मात्र अकोट टप्पा फलंदाज पुन्हा एकदा भेट होतो. इथे मात्र येतो एक निर्धाव चेंडू. देखील आपण पाहतो षटकाची देखील समाप्ती होते आणि संघाची धावसंख्या बनते ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर. संघाची धावसंख्या 34 धावा. 4 बाद 34 धावा. चला सामन्याला सुरुवात करा लवकर. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. चला आपण पुन्हा एकदा सामन्यामध्ये पोहोचतोय. शेवटचा षटक कोण होतं ते आपल्या संघाकडून आणि एलएमसी संघाला देखील धावा बनवावे लागतील. देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा बनवा. धावाचा डोंगर उंच करा. उंच शिखरावरती जाऊन पोहोचा. चला सामन्याला गती द्या थोडीशी. 34 धावांवरती पोहोचले आपण 5 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 बाद देखील गडी आपले झालेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनिंग मधला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नाव कळवाय सर.
संतोष पवार सरांना देखील पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम टप्प्यातलं म्हणजे 6वं षटक हातात आहेत संतोष पवार सर. आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय आपण अतुल जाधव सरांना. पण यावेळी देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनिंग मधला 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतील पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू. पुन्हा एकदा बीट होतं फलंदाज. अंधाधुंदीचा फटका जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूचा एक भेटतो आपल्याला झटका. पुन्हा एकदा पाहतोय समीकरण चेंज. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडू मध्ये धावा किती येत आहेत. धावा देखील मोठ्या घेतल्या पाहिजेत. धावा देखील बनवल्या पाहिजेत. देखील आपली धावसंख्या पोहोचली ती फक्त 34 धावांवरती आहे. पुढील चेंडू. अकुट टप्पा संधीचा फटका देऊन जाईल एक 1 बाउंड चेंडू. सीमा फरार. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा देखील पाहतोय. पुन्हा एकदा 4 धावांनी आपण धावफलक पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 38 धावांवरती. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू वरती किती धावा गेला तो जाधव सर. आणि गोलंदाज देखील कमबॅक करेल का. संतोष सर देखील कमबॅक करतील का. देखील चौकार देखील आला या चेंडू वरती. पण काय करतील ते 4 चेंडू वरती. 4 चेंडू निर्धाव घेतील का विकेटचं पतन करतात का फलंदाजांचा मोठ्या प्रमाणात मारा खातायत. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामन्याला गती द्या थोडीशी विनंती असेल क्षेत्ररक्षण संघ. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुरेख देखील कमबॅक पाहतो. अंधाधुंदीचा फटका फलंदाज मात्र नक्कीच खेळतोय. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय हलकीचा कट. नक्की चेंडू झाला. यावेळी देखील पाहतोय नॉन स्ट्राईकला फलंदाज. स्ट्राईक वरती येईल का. इथे मात्र सिंगल येते दाबलगावरती. सिंगलने पुन्हा एकदा आपण दाबल पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय तिथे तब्बल 39 धावांवरती पोहोचवले. चेंडू मात्र कमी शिल्लक राहिले. धावा देखील बनवायच्या आहेत आणि स्ट्राईक वरती बऱ्याच काळानंतर फलंदाज आपला स्ट्राईक वरती येतोय घनश्याम कोलते सर. पुढील चेंडू. यावेळी देखील होता संधीचा फटका. यावेळी देखील इथे मात्र नक्कीच चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा देखील आपण पाहतो तो जेल झाला असता तर धावा किती वाचल्या असत्या. धावा नक्कीच वाचल्या असत्या आपल्याला. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका अप्रतिम फटका. दर्जेदार फटका देऊन जाईल सीमा पार. झणझणीत खणखणीत षटकार. 6 धावा देखील आपण पाहतो होतो. देखील या 2 चेंडूवरती 12 धावा नक्कीच जोडल्या गेल्या. संघाची धावसंख्या देखील पोहोचली ती 51 धावा. 50+ देखील अर्धशतक पार झालंय आपलं आणि 51 धावांवरती आपण थांबलोय येऊन 6 षटकांच्या समाप्तीनंतर. इनिंगच्या देखील समाप्तीनंतर तरी जिंकण्यासाठी गुड मॉर्निंग संघाला बनवावे लागतील 36 चेंडूमध्ये 52 धावा देखील आपण पाहतोय. आमदार चषक 2024 भव्य टेनिस बॉल गाववाईज फुल पिच क्रिकेट स्पर्धा. आयोजक आहे ते मंदार दत्ते पवार युवा मंच शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी. देखील हे सामने चालू झाले दिनांक 13 मार्च ते दिनांक 18 मार्च 2024 रोजी संपणार आहे. देखील आपण बक्षीस दात्यांकडे वळखतोय. 77,777 रुपये देखील प्रथम बक्षीस आलंय. माननीय ऋषिकेश विठ्ठल अप्पा झेंडे उद्योजक पुरंदर हवेली यांच्याकडून देखील आले. त्यांच्याच बरोबर आहे ते माननीय मंदार तात्या पवार अध्यक्ष विवेक गराडे गण पुरंदर तालुका युवक काँग्रेस यांच्याकडून देखील पहिलं बक्षीस देखील इथं आलं या स्पर्धेला. आणि द्वितीय क्रमांकाकडे देखील आपण वळतोय. 66,666 रुपये माननीय अब्बासभाई शेख महाराष्ट्र अतर मोवर्स यांच्याकडून देखील आलं हे द्वितीय बक्षीस. आपण पुन्हा एकदा तृतीय क्रमांकाकडे वळतोय. 55,555 रुपये माननीय माऊली काका जगताप संस्थापक अध्यक्ष साई नागरी पतसंस्था मर्यादित सासवड यांच्याकडून देखील तृतीय क्रमांकाचं बक्षीस आलंय. आणि चतुर्थ क्रमांक आहे तो 44,444 रुपये रोख माननीय स्वप्नील शेठ मोडक युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाजप माननीय त्यांच्या बरोबर माननीय सुजत
आबा गुजर, उद्योजक आदेश एंटरप्राइजेस त्यांच्याच बरोबर आहेत ते माननीय चिन्मय शेठ चौखंडे युवा उद्योजक यांच्याकडून देखील या स्पर्धेला चौथं बक्षीस लाभलंय 44,444 रुपयाचं देखील आपण पाहतो. युट्यूब लाईव्ह सौजन्य देखील आहेत ते अब्बासभाई शेख महाराष्ट्र अथर्व मोर्स चे मालक यांच्याकडून देखील युट्यूब लाईव्ह सौजन्य आहे देखील आपण पाहतो. टी शर्ट सौजन्य सागर बाळासाहेब यादव युवा उद्योजक श्रीनाथ पवार त्यांच्या सोबत आहे ते योगेश पंढरीनाथ यादव यश अथर्व मोर्स यांच्याकडून देखील टी शर्ट सौजन्य आहेत ते या सामन्यांकरिता. आणि आपण ट्रॉफी सौजन्याकडे वळतोय. रोहित अण्णा पवार संस्थापक अध्यक्ष निर्माण सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जयशंकर ग्रुप पुणे यांच्याकडून देखील ट्रॉफी सौजन्य आलंय या स्पर्धेला. बॉल सौजन्य आहे ते चेतन बापू शेवाळे युवा उद्योजक हवेली यांच्याकडून देखील बॉल सौजन्य आले. तसेच आपण वळतोय मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर हे देखील बक्षीस आले ते आहे ते 3,333 रुपयाचं प्रत्येक बक्षीस आहे सिरीज साठी बॅट्समन साठी आणि बॉलर साठी. ते आले ते सूरज सुनील पवार पुरंदर अथर्व मोर्स यांच्याकडून. चला आपण सामन्याला सुरुवात करतो. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पोहोचतोय. 36 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत धावा. 52 धावा देखील बनवायच्या देखील आपण पाहतोय. आघाडीचे फलंदाज स्ट्राईक वरती आहे ते अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय अमोलला. पुढील चेंडू आणि बॉलिंग ट्रॅक वरती घनश्याम पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक हातात पॉवर प्लेचा घनश्याम. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू नक्कीच हाताळला. पुन्हा एकदा एक सिंगल धाव येते धाव फलकावरती आणि सिंगलने देखील आपल्या संघाचं खातं खोललं जाते. लेग बायच्या सुरुवात देखील आपले पंच घोषित करतात एक सिंगल धाव. सिंगल धाव नक्कीच जोडली गेली. संघाचं देखील खातं खोललं गेलंय आपल्या गुड मॉर्निंग संघाचं. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय तर बॉलिंग ट्रॅक वरती असणार घनश्यामला देखील विकेटचं पतन नक्कीच करावं लागेल नाहीतर निर्धाव चेंडू देखील घ्यावे लागतील. पुढील चेंडू यावेळी देखील फटकावला चेंडू पॉवर प्लेचा संधीचा फटका. इथे मात्र खाली क्षेत्ररक्षक थोडस नक्कीच किती धावा घेतोय पुन्हा एकदा फलंदाज. यावेळी देखील दुहेरी धाव प्राप्त होते धावफलकावरती. पुन्हा एकदा दुहेरीने धावफलक पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 3 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख फटका नक्कीच घेतलाय सुरेख चेंडू फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक येते मात्र पाहतोय पुन्हा एकदा चोटी धाव येते धावफलकावरती. धावा जोडल्या गेल्या पाहिजे धावा देखील तितकेच फटकेबाजी केली पाहिजे. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पोहोचते आपल्या 4 धावांवरती नक्कीच पोहोचली आहे. थोडस देखील सामन्याला गती द्यायची सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल. सामना देखील आपल्याला वेळेत उरकायचा. अजून पुढे 2 सामने देखील आजच्या दिवसातले खेळवायचे आपल्याला. यावेळी देखील पाहतोय स्ट्राईक वरती डावखुऱ्याचा फलंदाज अनिकेत. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय फटकवलाय परंतु फटकवलाय मात्र एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू नक्कीच हातवतो. बॉलिंग ट्रॅक वरती असणारा घनश्याम देखील
पुढील चेंडू. सामन्याला देखील गती द्यायची, आपल्याला देखील सामना वेळेत उरकायचा. अजून 2 सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत. पुढील चेंडू. यावेळी देखील फटकावला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने नक्कीच फेकी करतोय का. इथे मात्र चोटी धाव पुन्हा एकदा सिंगलने आपण धावफलक पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 5 धावांवरती. धावफलक पोहोचलोय. धावा देखील येत आहेत. सिंगलने आपण पुढे पुढे सरकतोय, परंतु देखील आपण मोठे फटके देखील प्रति षटकामागे नक्कीच घेतले पाहिजे. देखील पॉवर प्लेचं देखील संधीचं सोनं केलं पाहिजे. 2 खेळाडू देखील आपले क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतात, त्याच्यामुळे आपण फटकवले चेंडू नक्कीच पाहिजेत. पॉवर प्ले मध्ये धावा देखील जोडल्या गेल्या पाहिजेत. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू जातोय पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातात. फलंदाज देखील बीट होतोय आणि निर्धाव चेंडू नक्कीच येतोय. देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटकाची देखील समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर गुड मॉर्निंग संघाची धावसंख्या बनते ती 5 धावा. देखील आपण पाहिलं मागच्या इनिंग मध्ये पोहोचलो तर LMC संघाची जी धावसंख्या बनली होती ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा देखील बनवल्या होत्या. 4 धावा आल्या होत्या, परंतु इथे मात्र 5 धावा पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट देखील षटक. आता या घनश्यामचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण पॉवर प्ले मध्ये देखील आपण फक्त आणि फक्त 5 धावा देतोय, म्हणजे महत्वाचं षटक आहे. परंतु यावेळी देखील दुसऱ्या षटकात आपण पोहोचतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक म्हणजे महत्वाचं षटक पॉवर प्लेचा होता तो आपला अभि. पुढील चेंडू. यावेळी देखील फटकावला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने देखील पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयोग नक्कीच आला होता. देखील तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षक धावतोय. यावेळी देखील धावा आल्या किती दुहेरी धाव येते. इथे मात्र पुन्हा एकदा दुहेरी धावेने आपण धावफलक पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय ती 2 दोन्ही पंच देखील तितकेच चांगले आहेत, तितकेच हुशारीचे. इथे मात्र तिसऱ्या पंचांची देखील आपण मागणी केली आहे. जरी का आपण पाहायचं तर चौकार आहे का 2 धावा आहेत, तर सगळ्यांच्या देखील काळजाचे ठोके नक्कीच वाजत असतील. धावा किती दोन धावा घ्या सर आताच्या. चला पुन्हा एकदा दुहेरी धावे ते धावफलकावरती. पुढील चेंडू. यावेळी देखील अकोट डब्या चेंडू फटकावला, मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे उपलब्ध. दर्शक बनेल फिल्डर. इथे मात्र पाहतो चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. चौकार नक्की झाला. धावफलक देखील आपल्या 4 धावांनी पुढे सरकवेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 11 धावांवरती. धावा देखील वाढत चालल्या. देखील मोठा फटका नक्कीच घेतला आपण. या फलंदाजाने देखील चौकार नक्की झालाय. धावा आल्यात, पण धावांच्या डोंगरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि गोलंदाजाला देखील कुठेतरी अडथळा नक्कीच आणायचा फलंदाजांना फटकेबाजीसाठी. धावा आपल्याला थांबवल्या पाहिजेत. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतो खोलवर टप्प्यात चेंडू सुरेख नक्कीच हाताळलाय. जातो मात्र एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका जातो पुन्हा एकदा. इथे मात्र पंचांच्या हातात जमिनीला समांतर वाईट चेंडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धावेचा कॉल आला पंचांचा देखील. पुढील चेंडू. यावेळी देखील फटकावला देखील ताकदीचा प्रहार नक्कीच केलाय, परंतु यावेळी देखील चेंडू कुठे जातोय. चेंडू ताकद आणि नजाकत. चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा. धावफलक आपण 6 धावांनी पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 18 धावांवरती देखील आपण पोहोचलोय.
धावा येत आहेत, धावांची गती वाढते, धावांना कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. हे देखील LFC संघाने देखील ध्यानात घेतलं पाहिजे. धावा थांबवल्या पाहिजेत. इथे मात्र ओव्हरपुलटा संधीचा फटका देऊन जाईल एक झटका. छत्रपतींचा छावा मिळेल इथे मात्र या 6 धावा देखील 6 धावा नक्की झाल्या. पुन्हा एकदा 6 धावांनी आपण धावफलक पुढे सरकवेल. सलग 2 छक्के देखील आले, 2 षटकार देखील आलेत. धावफलक देखील आपलं पुढे सरकवतोय. संघाची धावसंख्या पोहोचली 24 धावांवरती. धावा येत आहेत, धावा बनत आहेत, परंतु धावांना देखील कुठेतरी थांबवलं पाहिजे. धावांना देखील कुठेतरी आडवा बांध आणला पाहिजे. पुढील चेंडू पॉवर प्लेचा संधीचं सोनं देखील फलंदाज तितक्याच चांगल्या रीतीने करतोय. पुढील चेंडू डावकरू त्याचं संधीचं सोनं. इथे मात्र स्लोवर चेंडू मागच्या दिशेने पण यावरती कट झाला. इथे मात्र धावचेचा चान्स, सिंगल धावाली. इथे मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण सिंगलने धावफलक पुढे सरकवेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 25 धावांवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनते ती 25 धावा. चला ड्रिंक चला सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण पांगवा. चला चला ड्रिंक्स ब्रेक देखील नक्कीच झालाय, परंतु ड्रिंक्स ब्रेक देखील आपण विनंती असेल की 1 मिनिटात देखील उरकून टाकायचा. ड्रिंक्स ब्रेक विनंती असेल, 1 मिनिटात संपवायचा आहे सर. तरी या इनिंग साठी, या सामन्यासाठी सलग 3 षटकार जर मारले तर त्या फलंदाजाला देखील 501 रुपयाचं बक्षीस भेटेल. प्रमोद रामभाऊ फडतरे यांच्याकडून देखील 501 रुपयाचं बक्षीस आहे सलग 3 षटकारांसाठी. प्रमोद रामचंद्र फडतरे यांच्याकडून देखील 501 रुपयाचं बक्षीस आहे सलग 3 षटकारासाठी. पण सलग 3 षटकार आपल्याला मारावे लागतील आणि 501 रुपये घ्यावे लागतील. परंतु फलंदाज आपला मारेल का 3 षटकार याचा पण देखील दबाव असेल. चला पुन्हा एकदा आपण सामन्यामध्ये पोहोचतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजचं नाव सर वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रे षटक हाताळतोय. यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती आयुष आणि सामना करण्यासाठी सज्ज असेल. मागच्या षटकामध्ये धुमाकूळ घालून टाकलेला फलंदाज डावकुराचा अनिकेत, परंतु यावेळी देखील फटका दर्जेदार. इथे मात्र चेंडू फरार, दणदणीत कणकणीत चौकार. 4 धावा. धावफलक देखील आपल्या 4 धावांनी पुन्हा एकदा पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 29 धावांवरती. धावा देखील वाढवतायत, धावा देखील येत आहेत. अशाच धावा येत राहिल्या तर धावांचा डोंगर आपण नक्कीच चढू शकतो. देखील गोलंदाजाला जर पाहिलं तर गोलंदाजांनी देखील अडवलं पाहिजे. देखील धावा बनत चालल्यात. फलंदाज देखील आक्रमकतेने क्षमतेने फटकेबाजी करतात, तर कुठेतरी थांबवलं पाहिजे या अनिकेत नावाच्या वादळाला देखील. पुढील चेंडू इथे मात्र ओव्हरपुलटा संधीचा फटका नक्कीच असं वाटलं चेंडू सीमापार होऊ शकतो. इथे मात्र एक येतोय निर्धाव चेंडू. पुढील चेंडू ओव्हरपुलटा संधीचा फटका गॅप मध्ये डोकला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने चेंडूचा पाठलाग, परंतु इथे मात्र अयशस्वी. चेंडू फरार, दणदणीत कणकणीत चौकार. 4 धावा. धावफलक देखील आपण 4 धावांनी पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 33 धावा देखील जोडल्या गेल्या धावफलकावरती. कुठेतरी पाहतोय हे षटक देखील मागात ठरत चाललेलं पाहतोय. पहिल्या चेंडूवरती देखील चौकार आलाय, परंतु देखील आपल्याला अजून 5 चेंडू देखील आपल्याला देखील अजून 3 चेंडू देखील हाताळायचे आहेत. 2 चौकार देखील आलेत या षटकामध्ये. पुढील चेंडू
यावेळी देखील आता सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी नक्कीच करावं लागलं आयुषला. कमबॅक मात्र करावा लागेल. धावा मात्र आपल्याला थांबवाव्या लागतील. विकेटचं पतन नक्कीच केलं पाहिजे. अनिकेत नावाच्या या वादळाला कुठेतरी गळफास लावला पाहिजे. जाळ्यात कुठेतरी आपलं फसवलं पाहिजे. पुढील चेंडू. यावेळी देखील अकोटप्पा चेंडू इथे मात्र ड्रॉप करून जाईल. यावेळी देखील डिपॉझिट केलं जाईल 6 धावांसाठी. चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकाराने धावफलक आपलं पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 6 धावांनी पुढे आणि संघाची धावसंख्या 39 धावांवरती देखील पोहोचलोय. चला चेंडू द्या कमिटी. चला आपण पुन्हा एकदा सामन्यामध्ये पोहोचतो. षटकार नक्की झाला. धावा देखील पोहोचल्यात त्या 39 धावांवरती. पुढील चेंडू. अजून एकदा चेंडू. चला कमिटी. चला घ्या चेंडू लवकर. सामन्याला देखील थोडस उरकायचं. आपण संघाची धावसंख्या पोहोचली होती 39 धावांवरती. देखील आपण समीकरण पाहिलं तर जिंकण्यासाठी बनवायची आता 19 चेंडू वरती 13 धावांची गरज असून देखील भासते 19 चेंडू 13 धावा. यावेळी देखील वाटतोय सुरेख चेंडू जातोय पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातात. फलंदाज देखील बीट होतोय आणि देखील इथे निर्धाव चेंडू होतोय. षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनते ती 39 धावा. बिनबाद 39 धावा. जर आपण पाहिलं अमोलला जर पाहिलं अमोलने देखील नाबाद बेरीमध्ये बनवल्यात किती तब्बल अनिकेत जाधव देखील खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवल्यात. जर आता येईल त्या चेंडूला जर षटकार मारला तर प्रमोद रामचंद्र फडतरे सर यांच्याकडून देखील 501 रुपयाचं बक्षीस आहे षटकारास. परंतु येईल त्या चेंडूला मारायला लागेल. म्हणजे जो चेंडू टाकेल आता त्याच चेंडूला लगेच 501 रुपयाचं बक्षीस फडतरे साहेबांकडून देखील घेऊन जायचंय. पुढील चेंडू. यावेळी देखील आपण सामन्यामध्ये पोहोचतोय. घनश्याम बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक. स्लोवरचा फटका देऊन जाईल 501 रुपयाचा झटका. सीमा पार. 500 आपल्या खात्यात जमा. इथे मात्र पाहतोय अमोलला देखील 501 रुपयाचं बक्षीस लावलं होतं कमिटी. ते देखील आपल्या जवळ घ्या. समालोचन कक्षामध्ये जमा करा. पुढील चेंडू. यावेळी देखील बाजू सुरेख चेंडू जाते मात्र एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. पुढील चेंडूला जर देखील आपण पाहतोय पुढील चेंडूवर जर षटकार आला जर पुढील चेंडूवरती षटकार आला तरी ते मात्र बक्षीस दुप्पट होत आहे. 1001 रुपयाचं बक्षीस. नाव काय भैया? प्रमोद रामचंद्र फडतरे सर यांच्याकडून देखील चालू चेंडूला जर एक षटकार मारला तर 1001 रुपयाचं बक्षीस. पुढील चेंडू. इथे मात्र पाहतोय अंधाधुंदीचा फटका जाईल एसटी रक्षकाच्या हातात. इथे मात्र पाहतोय 1000 नक्कीच वाचतात आपल्या.
ते मात्र निर्धाव चेंडू येत आहे. पुढील चेंडू पहिलवान राहुल शेठ पवार, अमित भैया पवार त्यांच्या जोडीला आणि विजू काका पवार यांचे देखील समालोचन कक्षामध्ये या खेळपट्टीवरती सरसे स्वागत. पुढील चेंडू गणेश शेठ यांचे देखील इथं समालोचन कक्षामध्ये सरसे स्वागत. परंतु मात्र पुन्हा एकदा आपण सामन्याच्या आतमध्ये बसू. दुहेरी आली इथे मात्र तिसरीचा कॉल इथे मात्र पाहतोय. अति काही संकटात ही फेकी थोडीशी नक्कीच गणते आणि धावफलकावरती 3 धावा आपण जोडतोय. धावफलक देखील आपलं 3 धाव्यांनी पुढे सरकतंय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 48 धावांवरती समीकरण देखील आपण पाहतोय. जिंकण्यासाठी बनवायच्यात किती धावा? 14 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 14 चेंडू 4 धावांची गरज. सामना देखील कुठेतरी एकतर्फी होताना पाहतो. डावकुऱ्याचा फलंदाज देखील स्ट्राईक वरती आहे. पुढील चेंडू यावेळी फटका प्रतिम नक्कीच घेतला. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. तिथे मात्र किती धावा घेतात? यावेळी देखील काही सिंगल येते धावफलकावरती. पुन्हा एकदा धावफलक आपण पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 49 धावांवरती. पुढील चेंडू अकोट टप्पा संधीचा फटका देऊन जाईल छत्रपतींचा छावा. 6 धावा. विजयी षटकार, विजयी ध्वज, सीमापार षटकार. 6 धावा. विजयी फटका नक्कीच घेतलाय. या अमोलने देखील संघाची धावसंख्या बदलली ती षटकाराच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 55 धावा. तरी आपण पाहतोय देखील षटकारासाठी 501 रुपयाचं बक्षीस आलं होतं ते प्राप्त होतंय. त्याच फलंदाजाला देखील अमोल कोलते या खेळाडूला देखील विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आपलं बक्षीस घेण्यासाठी. देखील ते बक्षीस दिलं जाते. ते मंदार तात्या पवार यांच्याकडून देखील विनंती करतो साहेबांना देखील ते बक्षीस आपण द्यायचे वितरित करत. अमोलने देखील उत्कृष्ट खेळ नक्कीच केली मैदानाच्या आतमध्ये जाऊन आणि षटकारासाठी आपल्याला बक्षीस लावलं होतं 501 रुपयाचं ते देखील आपल्याला प्राप्त झालंय. देखील प्रमोद फडतरे साहेबांकडून देखील प्रमोद फडतरे साहेब देखील यांना देखील विनंती करतो मी आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचे. प्रमोद साहेब फडतरे यांनी देखील या. देखील 501 रुपयाचं षटकाराचं बक्षीस होतं ते अमोल कोलते सरांना नक्कीच गेलंय. देखील पाहतो त्यांच्या सुहास तात्या झेंडे देखील इथं उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते देखील बक्षीस दिलं जात आहे वितरित केलं जात आहे. एक जबरदस्त खेळी करत अनिकेत जाधव ठरलेत मॅन ऑफ द मॅच. अनिकेत या मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. आपल्यातून खेळी पाहायला मिळाली आणि यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. या अगोदरच्या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ आणि या सामन्यामध्ये विजयी झालेला संघ अशी मॅच पाहायला मिळेल. कोणाच्या हस्ते? तात्यांच्या हस्ते ना. मंदार तात्या पवार त्याचप्रमाणे आदरणीय राहुल शेठ पवार आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. अनिकेत जाधव एक आपल्यातून खेळी त्याची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. जबरदस्त खेळ अनिकेत जाधवचा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतो. बोथ कॅप्टन येतील
नाणेफेक आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर या. कुल कॅप्टन देखील आहेत. अगदी 2 मिनिटांसाठी या. ते बोलतच नाही. इथे करणार आहोत आपण. भोपगाव टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे या 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी महत्त्वपूर्ण मॅच असेल. एक संघ तर जाऊन दाखल झाला आहे क्वार्टर फायनल मध्ये. दुसरा कोणता यासाठी ही लढत महत्त्वपूर्ण. तेजस सर एका बाजूने आहेत, दुसऱ्या बाजूने पिसर्वे संघाचे कॅप्टन देखील आहेत. नाणेफेक या ठिकाणी होते. टॉस झालाय आणि टॉस का बॉस भोपगाव ब्लास्टर्स संघाने टॉस विन केलाय. निर्णय इथेच कळवा विनंती असेल. 6 षटकांची ही मॅच असेल. आयोजक कमिटीची सूचना आली आहे 5 षटकांची मॅच होईल. 2-1-1 गोलंदाजी समीकरण. तेजस सर फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. काय निर्णय आहे भोपगाव? आधीच भरपूर उशीर झालाय त्यामुळे 5 षटकांचा सामना आहे. अजून उशीर झाला तर षटक कमी करण्यात येतील याची देखील नोंद घ्या. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. भोपगाव टीम फलंदाजी करेल तर दुसऱ्या बाजूने मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे आता लगेचच मैदानाचा ताबा घेतील विनंती असेल. 5 षटकांचा सामना. 2-1-1 गोलंदाजी समीकरण. 2 षटक पॉवर प्लेची पाहायला मिळतील याची देखील नोंद घ्या. चला पिसर्वे टीम आता जराही उशीर नकोय, लगेच मैदानाचा ताबा घ्या. तर यानंतर क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला पहिला संघ धालेवाडी चॅम्पियन त्यांच्या विरोधामध्ये कोण यासाठी मॅच तितकीच महत्त्वपूर्ण. डू ऑर डायची ही देखील मॅच आहे. 2 अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. तुषार मेटे सर आणि त्यांच्या समवेत